बटाटा किंवा पोटॅटो लागवड आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये करावी लागते? कोणत्या वाणाची आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लागवड होताना तुम्हाला पाहायला मिळते? सर्वात जास्त जी लागवड होणारी जात आहे ती म्हणजे तर 25 ते 35 mm चा जो बटाटा असतो तर त्यांना ही स्किन पाहिली तुम्ही तर ही पूर्णपणे टाईट आहे आणि शायनिंग जास्त आहे. सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे तण नियंत्रण आहे आपलं. सर्वात जास्त नायट्रोजनची त्यावेळेस गरज आहे या जमिनीच्या मध्ये जेणेकरून ओलावा कायमस्वरूपी राहील. सरासरी खर्च किती येऊ शकतो आपल्याला? खूप अशा मोठ्या अपेक्षा न धावता लाखोचं उत्पादन घ्या, करोडोचं उत्पादन घ्या. राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या पाटील बायोटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती. शेतकरी मित्रांनो, मी पुणे जिल्ह्यामधील खेड तालुक्यामधील वेताळे या गावामध्ये झालेलो आहेत आणि आपल्यासोबत एक प्रगतशील शेतकरी आहेत, अतुल डेरे. नमस्कार दादा. नमस्कार. आज आपण मित्रांनो जे काही पोटॅटो लागवड या पिकाबद्दल आपण संपूर्ण लागवडीपासून शेवटपर्यंतचं व्यवस्थापन कशा प्रकारे असतं तर यांच्या माध्यमातून इथं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळ्यात महत्त्वाचा माझा हा जो प्रश्न आहे तर तो म्हणजे बटाटा किंवा पोटॅटो लागवड आपल्याला कोणत्या महिन्यामध्ये करावी लागते? ओके, तर बटाटा लागवडीमध्ये 2 सीझन आहे मुख्यतः. एक म्हणजे खरीप सीझन आणि दुसरा म्हणजे रब्बी सीझन. तर दोन्हीमध्ये पण असा फरक आहे की खरीप सीझनमध्ये हा शक्यतो मावळ भागामध्ये हा खरीप सीझन म्हणजे पावसाच्या आधारित जे बटाटे होतात तर तिथेच होतो आणि बाकीचं संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये म्हटलं तर रब्बी सीझन हा मोठा असतो. आता खरीपमध्ये कोणत्या महिन्यात लागवड होते सरासरी? खरीप महिन्यामध्ये 25 जून ते 15 जुलैपर्यंत लागवड होत असते. आणि रब्बीमध्ये तुम्ही सप्टेंबरपासून लागवड करू शकता. म्हणजे रब्बीमध्ये संपल तसं तुम्ही हो तशी लागवड करू शकता. आणि त्यामध्ये कसं असतं का काहींचा अर्ली रब्बी सुद्धा असतो. 15 ऑगस्ट नंतर सुद्धा काही शेतकरी लागवड सुद्धा चालू करतात. बरोबर. आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक दुसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, तर ते लागवड करताना म्हणजे नेमकं कोणत्या प्रकारच्या जमिनीमध्ये आपल्याला जी काही लागवड आहे आपल्या पोटॅटोची तर ती करणं गरजेचं आहे? आता जी आपली जमीन असेल ती पूर्णतः पहिले नांगरट केलेली जमीन पाहिजे आपल्याला. जे काही तुम्हाला खरीप सीझनमध्ये तुम्हाला लागवड करायची आहे तर त्यावेळेस तुम्ही पूर्ण नांगरट करून नंतर फन्नी करून नंतर तुम्ही लागवड करू शकता. आणि ज्यावेळेस आपण रब्बी सीझनमध्ये लागवड करता, काहींचं खरीपमध्ये सोयाबीन असतं आणि सोयाबीन काढल्यानंतर रब्बी सीझनमध्ये बटाटा लागवड केली जाते. मग त्या बटाटा लागवडीमध्ये मुख्यतः तुम्ही म्हणजे कोणती व्हरायटी शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे. आता हे जे आपलं जमिनीपर्यंतचं व्यवस्थापन चालू आहे म्हणजे पाण्याचा निचरा होणारी जमीन, काही काळी जमिनीमध्ये लागवड करू शकता का, की फक्त भुरकाट मुरमाट जमीन लागते आपल्याला? हो, तर याच्यामध्ये नक्कीच जे खरीप सीझन हंगाममध्ये ज्यांना लागवड करायची ती पूर्णतः पाण्याची निचरा असलेली जमीन पाहिजे. मग ते डोंगर उतारावरची असली तरी चांगली राहील. आणि ज्यांना रब्बी हंगामामध्ये लागवड करायची ती काळी जमीन असली तरी देखील त्याच्यात चालते. हो. चला, तर पुढचा असा प्रश्न आहे आपला की नेमकं बियाण्याचे किती प्रकार आहेत बटाट्यामध्ये आणि कोणत्या वाणाची आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लागवड होताना तुम्हाला पाहायला मिळते? आता यामध्ये बघा की महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये मुख्य सर्वात जास्त जी लागवड होणारी जात आहे ती म्हणजे कुफरी पुखराज. तर पुखराज या जातीला काय आहे की उत्पादन क्षमता खूप जास्त आहे आणि जरी दर कमी मिळाला तरी उत्पादन क्षमता जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना ते परवडून जाते. बरोबर. आणि अजून काही व्हरायटींचे ऑप्शन आहेत का? हो, नक्कीच. यामध्ये शेतकरी कोणते व्हरायटी लागवड करू शकतात की जेणेकरून रब्बी हंगामामध्ये पुखराजला अल्टरनेट अजून सुपर 6 म्हणून व्हरायटी आहे. नंतर कुफरी लवकर आहे, कुफरी नीलकंठ आहे. याच वर्षी आम्ही जी एक नवीन ट्रायल केली होती तर ती आतून सुद्धा पर्पल आहे आणि बाहेरून सुद्धा जांभळ्या रंगाचीच आहे. सेम. हो, बाहेरून पण जांभळा आणि आतून सुद्धा कुफरी जामुनिया म्हणून आहे. कुफरी जामुनिया ही व्हरायटी. हिचं काय वैशिष्ट्य आहे? वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये लोहचं प्रमाण सर्वात जास्त आहे. म्हणजे आयर्न खाण्यासाठी शरीरासाठी चांगली प्रतिकार क्षमता या बटाट्यामध्ये आपण खाल्ल्यानंतर प्रोटीनयुक्त जास्त बटाटा आहे. बरोबर. आता पुढचा असा प्रश्न आहे मित्रांनो, हा जो तुम्ही प्लॉट पाहतात, आता वाटलंच तर आपण खाली बसूया. हो, हा जो तुम्ही प्लॉट पाहतात तर हा हार्वेस्टिंग स्टेजला आहे, काढणीच्या स्टेजला आहे. हो. आता याची लागवड बेण्याची लागवड केल्यापासून काढणीपर्यंत किती दिवसाचा कालावधी जातो सर? 80 ते 85 दिवस जातात पूर्ण. 85 म्हणजे 3 महिन्याचं पीक आहे थोडक्यात सरासरी आपण असं पकडून. आता लागवड करताना जे सरासरी 2 ओळीमधलं जे अंतर आहे तर ते किती असतं? ते 28 इंच असते. 28 इंच आपल्याला दोन ओळीमधलं हे अंतर आहे. सेंटरचं अंतर, हे सेंटर, हे झाडापासून ते या झाडापर्यंत हे 28 इंच असतं. बरोबर. आणि नंतरून जे 2 झाडामधलं
या दोन झाडामधलं अंतर ह्या 2 झाडामधलं अंतर हे 7 इंच असतं. 7 इंच, हो, 6 ते 7 इंचापर्यंत हो लागवड शकता. केली जाते. तर मित्रांनो 28 इंच 2 उळीमधलं अंतर आपल्याला ठेवायचं आहे आणि 2 बेने लागवड करताना 2 झाडामधलं जे अंतर आहे तर ते आपल्याला 7 इंचापर्यंत ठेवायचं आहे. सरासरी रेग्युलर शेतकरी हेच अंतर निवडतो. हो, हेच अंतर निवडलं जातं. आणि आता याच्यामध्ये कसं आहे की ज्यांचं स्प्रिंकलर जे आहे तुषार सिंचन आहे आणि ज्यांचं ठिबक आहे, तर ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक आहे ते बेडवरती लागवड करतात आणि त्याच्यावरती एका बेडवरती 4 फुटाचा बेड आणि त्यावरती 2 लाईनी करतात आणि एक ठिबकची नळी मध्ये अंतरतं. आता या प्लॉटमध्ये आपण बघितलं तर तुषार सिंचन केलं या शेतकऱ्यांनी आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं का 28 इंचचा हा पूर्णपणे सरी केलेली. आता यामध्ये काही शेतकऱ्यांकडे हे दोन्ही पण उपलब्ध नसेल, ठिबक किंवा तुषार सिंचन, मग ते पाटपाण्यावरती लागवड करतात. मग पाटपाणी असताना काय केलं जातं की 26 इंच हे 2 सरीमधलं अंतर हे 26 इंच ठेवलं जातं. त्यामुळे काय होतं की 26 इंचाचं अंतर असल्यामुळे पाणी जे आहे प्रॉपर बटाट्यापर्यंत ते पोहोचलं जातं, बियाण्यापर्यंत पोहोचलं जातं. मग यामध्ये काय होईल, समजा 28 इंचावरती आपण समजा पाणी सोडलं तर ते काय होतं का जी उगवण क्षमता आहे ती एकसारखी होत नाही. त्यामुळं 26 इंच हे आपल्या सरी पद्धतीवरती लागवड केली जाते 26 इंच आणि ज्यांचं तुषार सिंचन आहे ते 28 इंचावर. बरोबर. आता समजा आपण तुम्ही जे अंतर सांगितलं आहे 28 इंचावर, 2 ओळीतलं अंतर आणि एक सिंगल ओळ लावलेली, हो, तर ह्या हिशोबाने 1 एकर क्षेत्रासाठी किती बियाणं लागतं आपल्याला? या समजा 28 इंचावरती आपण केलं आणि 25 ते 35 mm असेल जर बियाणं, तर 25 ते 35 mm चा जो बटाटा असतो तर त्यांना 5.5 ते 6 क्विंटल बियाणं हे लागतं. 6 क्विंटल पर्यंत एकरी बियाणं लागतं. हो. आणि बियाण्याची जी कॉस्टिंग आहे ती किती असते एक सरासरी? बियाण्याची कॉस्टिंग दरवर्षी चेंज होते, जेणेकरून बटाटा बियाणं आपल्याला पंजाब या राज्यातून येत असते आपल्या इथे, तर तिथून येत असताना त्याचं ट्रान्सपोर्टेशन किंवा मग कोल्ड स्टोरेजचा खर्च व्हरायटी आहे आणि जी सुपर 6 तुम्ही सांगितली, हो, तर दोघांचं बियाणं बाहेरच्या स्टेट मधूनच आपल्याला, हो, पंजाब राज्यातूनच सर्व बियाणे येतात. त्याच्या पाठीमागचं काही विशेष कारण आहे का? आपल्या इकडचे शेतकरी बियाणं तयार नाही करू शकत? हा, तर त्यामध्ये कसं आहे का आपल्या इकडचा जो झोन आहे हा सर्वात जास्त आपल्या इथं टेम्परेचर हे थोडंसं जास्त असतं. म्हणजे जवळपास ॲव्हरेज टेम्परेचर म्हटलं तर 20 पेक्षा जास्त टेम्परेचर. त्यामुळे इथे काय आहे का आपले जे मावा असेल, तोडतोड असेल, पांढरी माशी असेल, तर ह्यामुळे काय होतं का व्हायरस हा जास्तीत जास्त सीडवर जर आला तर ते सीड पुढे जाऊन व्हायरस वगैरे येऊ शकतो, रोग किडी ह्या भरपूर येतात. पण त्यामुळे काय होतं का जिथे जास्त थंडी आहे, थंडीचं क्षेत्र आहे, तर तिथंच बियाणं तयार होतं, म्हणून पंजाब या राज्यात जास्त बियाणं होतं. ओके. आता ज्यावेळेस लागवड करायची असते आपल्याला बियाण्याची, हो, तर त्यावेळेस आपल्याला काही काळजी ट्रीटमेंट वगैरे करावं लागते का? हो, लागवड करत असताना आपण काय करतो, सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणं दिल्यानंतर ते काय करतात, पहिल्यांदा आपल्या घरामध्ये आपल्या शेडमध्ये पूर्ण पसरवून ठेवतात. बियाणं आणल्यानंतर पूर्ण पसरवून ठेवल्यानंतर त्याला काय केलं जातं, एक 8 ते 10 दिवस पूर्णपणे त्याच्यातलं जे मॉइश्चर असतं पोत्याखाली नाही, पोत्याखाली जागा नाही, ओपनलीच ठेवायचं, फक्त पसरून ठेवायचं, जेणेकरून त्याच्यातलं काय होतं का ते मॉइश्चरचं प्रमाण थोडंसं कमी होऊन त्याला काय अंकुर यायला सुरुवात होतं. मग छोटे छोटे अंकुर येतात एवढे. पण 10 दिवसाचं बियाणं खरीप सीझनमध्ये असेल तर 15 दिवस ठेवतात, रब्बी सीझन असेल तर 8 ते 10 दिवस हे शेडमध्ये ठेवलं जातं. बरोबर. त्यानंतरून ते ठेवल्यानंतर 10 दिवसानंतरून त्याला ट्रीटमेंट केली जाते. मग आपल्या जैविकमध्ये ट्रायकोडर्मा लावला जातो, त्याच्यासोबत ट्रीटमेंट केली जाते, बीजोपचार केला जातो. आणि रासायनिक म्हटलं तर काय शेतकरी काही जण M45 सुद्धा करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण एकतर म्हणजे जमीन कशी असायला पाहिजे, लागवड कोणत्या महिन्यात करणं गरजेचं आहे, लागवडीचं अंतर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आहे. काही लोक 3 फुटी 4 फुटी सरी पाडून ड्रीप अंतरून त्याच्यावरती 2 लाईनी ज्या आहेत आपल्या पोटॅटोच्या बेण्याच्या, तर ते लागवड करू शकता. किंवा ज्या शेतकऱ्याकडं स्प्रिंकलरनी पाणी देऊ इच्छितो तर तो अशा प्रकारे 3 फुटाची सरी ठेवून आपल्याला सेंटरला एक जी काही लाईन आहे तर ती लावू शकतो. तर हे लागवडीचं अंतर पाहिलं. बेने आपल्याला कशा प्रकारे निवडायचे आहेत, व्हरायटी पुन्हा एकदा सांगा. हो, व्हरायटी आता आपण केलं तर लोकल कोणती आहे? लोकल जी आहे तर दरवर्षी शेतकरी करतात ते कुफरी पुखराज आहे. पुखराज एकरी ॲव्हरेज किती येतं सर? ॲव्हरेज यील्ड जवळपास 12 ते 16 टन पर्यंत येतं. हो, नक्की. आणि ही जी सुपर 6 आहे हिचं किती येतं? आज ही बघा आपण ह्या शेतकऱ्यांना सुपर 6 व्हरायटी लाईव्ह बघूया. हो, सुपर 6 आपण ही व्हरायटी लावलेली या ठिकाणी. तर सुपर 6चा आपण पाहूया. आपण हार्वेस्टिंग अजून बाकी आहे मित्रांनो, म्हणजे आता हार्वेस्टिंग होणारच आहे एवढ्या 1-2 दिवसात. तर हिचं आम्ही काही बटाटा आधीच काढून ठेवलेले होते.
आज बघा 85 दिवसाचा हा प्लॉट झालेला आहे. 85 दिवसाचा. तर 85 दिवसात ही एवढी मोठी साईज झाली तरी आपण या ठिकाणी समजा शेतकऱ्यांना दाखवू आपण हे कशा प्रकारे आहे. ही सुपर 6 व्हरायटी. तर याची एक खासियत काय आहे की याची जी स्किन आहे तर स्किन ही एकदम पूर्ण टाईट चकाकदार असते. टाईट असते ही स्किन पाहिली तुम्ही तर ही पूर्णपणे टाईट आहे आणि शायनिंग जास्त आहे. याला शायनिंग असल्यामुळे काय होतं बाजारभाव आपल्याला मार्केटमध्ये जास्त प्रकारे मिळतो. बरोबर. तर हा एक ऑप्शन आहे. हिचं एक ॲव्हरेज उत्पादन किती येतं एकरी सरास? एकरी याचं जवळपास 14 ते 16 टनापर्यंत येतो. आता ती कुफरी पुष्कराज जी आहे पुखराज. पुखराज हा. आणि ही सुपर 6. सुपर 6. हो. तर हिच्यामध्ये शेतकऱ्यांनी कोणत्या व्हरायटीचं शक्यतो निवड करायला? निवड पहा. माझं तरी मत आहे का शेतकऱ्यांनी पुखराच्या ऐवजी ही सुपर 6 व्हरायटी लावली पाहिजे. जेणेकरून काय होतं का ज्यावेळेस शेतातून माल हा काढला जातो त्याची शायनिंग व्हाईटिश जास्त. त्यानंतर त्याची काही ही स्किन निघत नाही. जेणेकरून आपल्या दुसऱ्या दिवशी समजा मार्केटला इथून काढल्यानंतर मार्केटमध्ये गेलो आपण तर काय होतं की आपला जर पुखराज गेल्यानंतर त्याचं काय होतं पूर्णपणे त्याची स्किन निघते. त्याच्यामुळं तिथे काळा पडला जातो आणि मार्केटमध्ये आपल्याला दर कमी मिळतो. बरोबर. तर आज रोजी आपण पाहिलं तर याआधी एक प्लॉट होता आपला. तर तो प्लॉट मार्केटमध्ये गेल्यानंतर जे मॉल येथे आहेत तर ते मॉलच्या ग्राहकांनी आपल्याला काय केलं की आम्हाला पाठवा. त्यांनी 15 रुपये आपल्याला आज हा दर दिला. आणि आजचा बाजारचा दर काय सर चालू? बाजारचा दर 10 ते 11 रुपये. 10 ते 11 रुपये. परंतु ह्या व्हरायटीला या व्हरायटीला आज 15 रुपये रुपयापर्यंत जी बाजारभाव आहे तर तो हो. भेटतोय. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या हिशोबाने तुमच्या अनुभवानुसार तुम्ही बियाण्याची निवड करू शकता. ही मे बी नवीन आलेली व्हरायटी आहे. थोडी मला सुद्धा जी शायनिंग आणि चकाकी आहे ह्या बटाट्याला तुम्ही एकदम जवळून जर पाहिलं तर तो जो शायनिंग आपण ज्याला म्हणतो तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे असल्याची इथं पाहायला मिळते. आणि उत्पादनामध्ये सुद्धा फारशी अशी काही कमी नाही. पुखराज इतकीच उत्पादन क्षमता आहे याला परंतु दर जास्त मिळतो. त्यामुळे हे नक्कीच शेतकरी लागवड करू शकता. तर शेतकरी मित्रांनो बियाण्याच्या निवडीबद्दल व्हरायटीच्या सिलेक्शनबद्दल सुद्धा आज आपण आतापर्यंत माहिती घेतलेली आहे. आता सर पुढचा असा प्रश्न राहील की लागवड केल्यानंतर आपल्याला जे खत व्यवस्थापन असतं तर ते कशा प्रकारे करणं गरजेचं आहे? हा यामध्ये बघा लागवड करत असताना बटाट्यामध्ये बघितला आपण तर पोटॅश खूप जास्त प्रमाणात पोटॅशची जास्तीत जास्त गरज असते. परंतु आपल्या जमिनीमध्ये ऑलरेडी पोटॅशचं प्रमाण आहे सुद्धा. तर तो उपलब्ध कसा करून देता येईल तर ते पण पाहिलं पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करतो का सुरुवातीलाच शेतकऱ्यांना जेणेकरून मायक्रोडिल किट असेल तर त्यानंतर NPK कॉन्सो असेल तर ते टाकायला सांगतो. त्याचप्रमाणे आपण काय करतो की शेतकऱ्यांना 14-35-14 हे जे खत आहे तर ते एकरी जवळपास 4 ते 5 बॅग द्यायला सांगतो. त्याचबरोबर मायक्रोन्यूटनचं किट तुम्हाला सांगितलं सल्फर असेल तर हे त्यासोबत टाकलं जातं. त्यानंतर आपण काय सांगतो की ज्यावेळेस तुमचं पाटपाणी असेल किंवा ठिबक असेल तर कॅल्शियम आणि बोरॉन एकदा आपण ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो एक समतोल प्रमाणामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या अन्नद्रव्याची जी मात्रा आहे तर ते आपल्या पिकाला तिथं देणं गरजेचं आहे. एक प्रॉपर शेड्यूल जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याच्यावरती जर तुम्ही फक्त बटाटा किंवा पोटॅटो असं लिहून जर पाठवलं तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती प्रॉपर एक जे शेड्यूल आहे तर ते आलेलं आपल्याला पाहायला मिळेल. सर मला तुम्हाला असा प्रश्न पुढचा विचारायचा आहे की आता लागवड करून झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये काही ड्रेंचिंग वगैरे करावं लागतात का किंवा काही फवारणी वगैरे करावं लागतात का? आणि कोणते कोणते जे वेगवेगळे बुरशीजन्य रोग असतात किंवा काही रस शोषण करणाऱ्या किडींचा विशेष असा जर प्रादुर्भाव होत असेल तर ते एक तुम्ही विश्लेषण करून सांगा. तर लागवड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं पहिलं म्हणजे तण नियंत्रण आहे आपलं. तर तण नियंत्रण करण्यासाठी आपण काय सांगतो की मेट्रिब्युझिन जे आहे 70% जे आपण ऊसामध्ये वगैरे सेंकॉर नावाने येतं बाहेरचं नावाने येतं. हो. तर हे जे तणनाशक आहे ते तणनाशक काय करायचं की बटाटा लागवड केल्यानंतर 7व्या ते 8व्या दिवशी तुम्ही बटाटा उगवण्याच्या आधी तुम्ही पूर्णपणे स्प्रे करू शकता, फवारणी करू शकता. त्यानंतर समजा शिपी वगैरे जे गवत आहे उभ्या पानाचं तण असेल याचं तर याच्यासाठी काय करायचं टर्गा सुपर घ्यायचं आपल्याला. तर मेट्री सोबत टर्गा सुपर घ्यायचे. पण ते प्रमाण कसं आपल्याला करायचं की वेगवेगळं प्रमाण आपल्याला जमिनीनुसार करू शकता किंवा वातावरणानुसार त्याचं प्रमाण करू शकता. पण त्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल की मेट्रिब्युझन जे आहे तर ते 100 ग्रॅममध्ये एक 20 लिटरच्या 3 पंप करू शकता.
किंवा 16 लिटरचे असेल तर 4 पंप तुम्ही करू शकता. आणि त्यामध्ये 20 ml तुम्ही टार्गा सुपर घ्यायचं. बरोबर. 20 ml प्रतिपंप टार्गा हो सुपर. हो. आणि मेट्री किती ग्राम घ्यायचा? मेट्री 100 ग्रॅममध्ये 4 पंप म्हणजे 25 ग्रॅम 25 ते 30 ग्रॅम. प्रतिपंप. ठीक आहे. हो तर तणनाशकाचा ऑप्शन झाला. हो याच्यानंतर कोणते असे विशेष रोग वगैरे येतात? हो. त्यानंतर आपल्या काय करायचं का 25व्या दिवशी आपला पहिला स्प्रे घ्यायचा, जेणेकरून 25व्या दिवशी आपल्या कमीत कमी झाड एवढं झालेलं असतं. मग त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी का मावा तुडतुडा राहतो इथे, जास्तीत जास्त मावा तुडतुडा. मग त्याच्यावरती आपल्याला काय करायचं का प्रोफेक्स सुपर किंवा क्लोरोपायरिफॉस हे तुम्ही स्प्रे करू शकता. त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं का बुरशीनाशक जे आहे तर ते आपलं लवकर येणार करपा किंवा उशिरा येणार करपा, बरोबर. ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला काय करायचं मॅनकोझेब जे आहे M45 तुम्ही ते घेऊ शकता. बरोबर. किंवा मग त्यामध्ये तुम्ही M45 ला ऑप्शन अँट्राकॉल करू घेऊ शकता. शकता. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, काही बुरशीजन्य रोग जसा उशिरा लवकर येणारा हो. करप्याचा प्रादुर्भाव होतो. रोगाच्या प्रादुर्भावाच्या हिशोबाने म्हणजे 10% का 50% या हिशोबाने आपल्याला वेगवेगळ्या बुरशीनाशकाची तिथे निवड करावी लागू शकते. हो. याच्या व्यतिरिक्त सर अजून काही? हा, 25 दिवस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं का 30 दिवस झाल्यानंतर बटाट्याला काय करायचं आपल्याला अर्थिंग अप करायचं, म्हणजे जेणेकरून भर लावू शकतो आपण. खुरपणी वगैरे करायची? खुरपणी नाही, आपण तणनाशक मारलेलं असतं त्यामुळे खुरपणीची गरज पडत नाही. परंतु जे टॉप ड्रेसिंग म्हणतो आपण, बरोबर. जेणेकरून दुसऱ्यांदा आपल्याला खत द्यायचं याला. बरोबर. पण त्यावेळेस आपल्याला काय होतं का सर्वात जास्त नायट्रोजनची त्यावेळेस गरज असते आपल्या पिकासाठी. 30 दिवसाच्या आसपास. हो, 30 दिवसाच्या आसपास. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं, एकरी 2 बॅग युरिया देऊ शकतो आपण, किंवा त्यामध्ये तुम्ही 20-20-0-13 असेल त्यासोबत तुम्ही 1 बॅग युरिया हे देऊ शकता. आणि त्यासोबत तुम्हाला वाटलं तर काही शेतकरी यारामिला कॉम्प्लेक्स सुद्धा वापर करतात. बरोबर. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं दुसरं बेसल डोस. आता याच्यानंतर पाणी व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे ठेवायचं आहे? हो, पाणी व्यवस्थापन सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला, जेणेकरून सुरुवातीच्या जे टायमिंग आहे तर त्यावेळेस तुमचं पाटपाणी असेल तर त्यावेळेस आपल्या या जमिनीच्या मध्ये जेणेकरून ओलावा कायमस्वरूपी राहील अशाच प्रकारे पाणी द्यायचे. पाटपाणी असेल तर तुम्ही 8 दिवसातून 10 दिवसातून पाणी एकदा देऊ शकता. स्प्रिंकलर असेल तर तुम्हाला 4 दिवसातून एकदा पाणी द्यावंच लागेल, 4 ते 5 दिवसात. कारण स्प्रिंकलरचं पाणी काय होते का पूर्णपणे पडल्यानंतरून ते लवकरात लवकर वापसा कंडिशनला पुन्हा येते. आणि स्प्रिंकलरचा हा असं होतं का हे आपलं शेत बघा आज स्प्रिंकलरवरच आहे, त्याच्यामुळे असं मोकळं झालेलं आहे पूर्ण, तुम्ही बघता. कारण शेवटपर्यंत त्याचं काय होते पूर्णपणे माती ही मोकळी राहते. आणि बटाटा फुगण्यासाठी आज बघतो आपण साईज एवढी छान झाली, त्याचमुळे झाले की हे स्प्रिंकलर इरिगेशन. अजून काही विशेष? हो, तर आता 30 दिवसानंतर आपलं झाले तर शेतकऱ्यांनी काय करायचं, एक 8 ते 10 किंवा 12 दिवसाचं स्प्रेइंग शेड्यूल ठेवायचे प्रत्येक. सुरुवातीला आपले फवारणी झाल्यानंतर तर त्यामध्ये काय करायचं, दुसरी फवारणी तुम्ही घेऊ शकता. 25व्या दिवशी 30व्या दिवशी फवारणी पहिली झाल्यानंतर पुढचं 40व्या दिवशी तुम्ही दुसरी फवारणी घ्यायची. त्यामध्ये रब्बी हंगामामध्ये सर्वात जास्त हा लवकर करपा येतो. त्या लवकर करपासाठी आपल्याला काय करायचं की अमिस्टा टॉप तुम्ही घेऊ शकता. बरोबर. हो, अशा वेगवेगळ्या बुरशीनाशकाचा आपल्याला वेळोवेळी जो वापर आहे तर तो करावा लागू शकतो. नक्कीच. आता मला असं पुढचा प्रश्न असा आहे की याची जी साईज आहे तर ती साईज किती दिवसापासून व्हायला सुरुवात होते जमिनीमध्ये? आता पहा, जो बटाटा लागतो तर त्यावेळेस पहिली जी आरी लागते, हा जो बटाटा आहे समजा ही आरी लागली, आता माझ्याकडून तुटली ही जी आरी आहे तर ही 25व्या दिवशीपासून ही बाहेर निघते. ही आरी जेवढी झाडाला खोडं असतील तर तेवढे काय असेल का तेवढे आरे जास्त राहतात आणि तेवढी बटाट्यांची संख्या ही वाढली जाते. हा, मग त्यामुळे 25व्या दिवसानंतर आपल्याला आरी दिसायला सुरुवात होते. ज्यावेळेस नंतरून 45 ते 50 दिवसानंतर बटाटा हा साईज व्हायला सुरुवात होते. बरोबर. असे त्यावेळेस आपण काय करतो की पाण्यातून समजा द्यायचं असेल तर पोटॅशियम नक्कीच देऊ शकतो. 13-13 सुरुवातीला द्या, 45 ते 50 दिवसावर. त्यानंतर तुम्ही 0-32-34 देऊ शकता आणि लास्ट स्टेजला तुम्ही 13-0-45 देऊ शकता. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत
जे स्ट्रक्चर असतं थोडक्यात बटाटा पिकाचं, तर ते स्ट्रक्चर पाहण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच अतुल सरांनी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मोलाचं मार्गदर्शन इथं केलेलं आहे. आता मला म्हणण्यापेक्षा जे आपले व्हिडिओ पाहणारे शेतकरी मित्र आहेत, हो. तर ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की बटाट्याला एकंदरीत 1 एकराच्या हिशोबाने सांगा, हो. सरासरी खर्च किती येऊ शकतो आपल्याला? सर बघा की शेतकऱ्यांना हा जर बियाणं थोडक्यात स्वस्त असेल, आता बेण्याचा खर्च हो आहे, सर्वात मोठा खर्च याच्यामध्ये म्हणजे बियाणं. बेण्याचाच, बरोबर. 50% भांडवल म्हणजे बियाणाचं असते आणि बाकीचं खताचं. तर शेतकऱ्यांना 40,000 रुपये ते 50,000 रुपये हा एकरी खर्च येऊ शकतो एक राहतो. सरासरी बेण्यावरती अवलंबून आहे, थोडं बियाणावरती 5,000 अवलंबून आहे. मागं पुढे हा होऊ हो शकतो. हो आणि याचं एकरी उत्पादन जर आपण 12 टन पकडलं, हो. तर एक सरासरी भाव किती राहतो एक अंदाजे? अंदाज बघा किती 10 ते 20 रुपयापर्यंत हा भाव निश्चित मिनिमम राहतो. 10 रुपये आपण पकडू. हो हो 10 रुपये तरी पकडलं तरी आपले 1 एकर मध्ये 1.25 लाखाच्या आसपास जे नक्कीच पैसे नक्कीच ते होतात. होऊ शकतात. हो 40-50 हजार रुपये खर्च वजा करून आपण एकदम ग्राउंड लेवलला पकडतोय. जो बाजारभाव आहे तो नेहमी हो. 10च्या आसपास असतो. हो हो 10च्या खाली आतापर्यंत कधी गेला नाही. कधी कधी 20, 25, 30 रुपये देखील असतो शेतकरी मित्रांनो. परंतु आपण एक सरासरी खूप अशा मोठ्या अपेक्षा न धावता लाखोचं उत्पादन घ्या, करोडोचं उत्पादन घ्या, परंतु बटाटा या पिकातून कमीत कमी तुम्ही 60, 70, 80 हजार रुपयापर्यंत नक्कीच 1 एकरामध्ये जो काही नफा आहे तर तो सरासरी मिळू शकता. निश्चितच बाजारभाव आपल्या नशिबाने जर चांगला राहिला तर हा जो पैसा आहे तर तो कदाचित डबल पण होऊ शकतो. मित्रांनो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला? तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न पडला असेल तर निश्चितच खाली कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद अतुल सर, अतिशय चांगली माहिती आपल्या धन्यवाद विशाल शेतकरी सर. मित्रांना तुम्ही दिली.